रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ। उद्या 21 ऑगस्ट वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग। पवित्र श्रावण महिना सुरू आहे आणि या महिन्यामध्ये हा गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो तयार झालेला आहे। श्रावणासारख्या पवित्र महिन्यामध्ये हा शुभयोग तयार होणं हे अतिशय फायदेशीर मानलं जातं। जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा निर्माण होत असतो आणि हा योग सर्वात शुभ योग म्हणून ओळखला जातो। गुरुपुष्यामृत योग गुरुवारी येणे हा एक दुर्मिळ योग आहे जो वर्षातून 2 किंवा 4 वेळा येत असतो, म्हणूनच आपण याला अमृत योग असं सुद्धा म्हणत असतो। तसेच काही जण याला सुवर्ण योग असं देखील म्हणतात, कारण की पुष्य नक्षत्रामध्ये प्रत्येक क्षण हा खूप शुभ मानला जातो आणि म्हणूनच कुठल्याही शुभ कार्यासाठी हा योग खूप महत्त्वाचा आणि पवित्र आहे। या मुहूर्ताला आपण सर्व शुभ कार्याला शुभारंभ करत असतो, जसे की गृहप्रवेश असेल, सोने किंवा चांदी या धातूंची खरेदी करणे असेल, मालमत्ता किंवा इतर गुंतवणूक खरेदी करणे असेल, नवीन व्यवसाय सुरू करणे असेल, महत्त्वाची कामं या योगावरती केली जातात। तसेच या योगावरती गुरुसेवा, गुरुभक्तीचे फळ आपल्याला अमाप मिळत असते। म्हणून या दिवशी गुरुमंत्र घेणे, गुरुचे नामस्मरण व पारायण केल्यास भक्तांना अत्यंत लाभदायी ठरत असतं आणि या सेवेचं दुपटीने फळ हे प्राप्त होत असतं। अशुभ गोष्टीपासून वाचवण्यासाठी गुरुपुष्यामृत योग हा सर्वश्रेष्ठ मानला जातो। पुष्य नक्षत्राचा अर्थ असा होतो की पुष्य म्हणजे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा। पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे आहे, ज्याचा अर्थ शुभ, सुंदर, सुख संपादन करणारा असा आहे आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार पुष्य नक्षत्र हे अतिशय शुभ आणि कल्याणकारी मानलं जातं। या योगावरती जे काम तुम्ही हाती घेता तर ते काम 100% पूर्ण होतं आणि म्हणूनच या दिवशी आपण आपली अडकलेली कामे देखील पूर्ण केली तर 100% ती पूर्ण होतात। आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळत असते आणि आपल्या सर्व इच्छा, मनोकामना ह्या देखील पूर्ण होत असतात। तसेच या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते देखील सिद्ध होत असतात, म्हणजे त्या उपायाचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्ती होत असते। म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। उद्या गुरुवार गुरुपुष्यामृत योगावरती तुम्हाला एका ठिकाणी हळकुंड ठेवायचं आहे, जे की आपलं आयुष्य बदलेल, घरामध्ये पैसा येईल, कर्ज फिटेल, घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल। तर हे एक हळकुंड कुठे ठेवायचं आहे, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय आपल्याला उद्या गुरुपुष्यामृत योगावरती करायचा आहे। सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अगदी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता, कारण की गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो संपूर्ण दिवसभर असणार आहे। उद्या गुरुवारी 21 ऑगस्टला सकाळी गुरुपुष्यामृत योग हा 6:23 सुरू होत असून उत्तर रात्री 12:08 असणार आहे, म्हणजे संपूर्ण दिवसभर हा जो योग आहे तर तो असणार आहे। त्यामुळे आपण शुभ योगावरती तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता। हळद किंवा हळकुंड ही अतिशय शुभ आणि पवित्र मानली जाते, त्यामुळे कोणत्याही पूजेमध्ये किंवा शुभ कार्यामध्ये हळदीचा वापर हा केला जातो। हळदीशिवाय ती पूजा किंवा ते शुभ कार्य हे देखील अपूर्ण मानलं जातं। हळदीमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची सर्वात जास्त क्षमता असते आणि त्यामुळे विशेष स्थितीवरती आपण हळदी संबंधित काही उपाय केले तर घरामध्ये सुख आणि समृद्धी नांदत असते। तसेच या योगावरती आपण देवांना हळद अर्पण केली तर देवी देवता हे देखील आपल्यावरती प्रसन्न होतात आणि घरामध्ये नेहमी समृद्धी ही टिकून राहत असते। हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। जेव्हा आपण या सुवर्ण योगावरती घरामध्ये हळदी संबंधित उपाय करतो तेव्हा आपल्या घराकडे लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम ही हळद करत असते। गुरुवार हा गुरुग्रहाला संबंधित असणारा दिवस आहे। हळद ही देखील गुरुग्रहाशी संबंधित आहे आणि म्हणून या दिवशी आपण हळदीचा उपाय जर केला तर गुरुदोषापासून आपली सुटका होते। म्हणजेच कुंडलीतील ज्या प्रकारे सर्व ग्रह हे मजबूत असायला हवे तसेच गुरुग्रह देखील मजबूत असायला हवा, तर स्त्रियाच्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत नसेल तर तिच्या पतीशी, तिच्या घराची, मुलांची भरभरून प्रगती होते, पण त्याच ठिकाणी जर तिचा पतीचा गुरुग्रह हा कमकुवत असेल तर तिच्या पतीची प्रगती ही कधीच होत नाही, तिच्या मुलांची देखील प्रगती होत नाही। तसेच पुरुषांच्या कुंडलीतील गुरुग्रह हा कमकुवत असेल तर त्या व्यक्तीला सतत आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सतत संकटे येत असतात आणि म्हणून या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांना प्रसन्न करून घेण्यासाठी, धनासंपत्ती सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे।
आहे। जर तुम्हाला वारंवार पैशाच्या आर्थिक समस्या येत असतील, तुमच्याकडे पैसा येतो परंतु तो टिकत नाही, काही ना काही कारणाने घरातून पैसा हा निघून जात असेल किंवा तुम्ही कष्ट मेहनत करून देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल, तुमच्याकडे पैसाच येत नसेल, तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा। हा उपाय केल्याने तुमच्याकडे चहूबाजूने पैसा येऊ लागेल, घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतील, तुमच्यावर एखादं कर्ज असेल तर त्यातून देखील तुमची मुक्तता होईल। फक्त 21 दिवसातच फेडण्याचे तुम्हाला योग्य मार्ग मिळतील। तसेच तुमची घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। घरामध्ये काही दोष असतील, काही नकारात्मक ऊर्जा असेल किंवा वास्तुदोष असतील तर यांसारख्या समस्या देखील या उपायाने दूर होतात। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे, या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे। जर तुम्ही गुरुवारी अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केलं तर तुमच्या कुंडलीतील गुरुदोष असेल तर तो देखील दूर होतो। फक्त गुरुपुष्यामृत योगावरतीच नाही तर प्रत्येक गुरुवारी हळद टाकून स्नान करावे असं आपल्या शास्त्रामध्ये देखील सांगितलं आहे। स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुमच्या घरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत। भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांचे तुम्हाला पूजन करायचे आहे, कारण की लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अतिशय शुभ आणि प्रभावी असा हा दिवस मानला जातो। त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे। त्यानंतर लगेचच तुम्ही हा उपाय केला तरीही देखील चालेल किंवा तुमच्या वेळेनुसार तुम्हाला हा उपाय करायचा आहे। फक्त उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करूनच हा उपायाला सुरुवात करायची आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक काचेची भरणी घ्यायची आहे, काचेचीच भरणी घ्यायची आहे। तर ताई आमच्याकडे काचेची भरणी नाही, मग प्लॅस्टिकची घेऊ का? तर अजिबात नाही, तुम्हाला काचेचीच भरणी घ्यायची आहे। या भरणीमध्ये तुम्हाला हळकुंड भरायचे आहे, जे अख्खे हळकुंड असतील, ज्याला लेकरवाळी हळद असं सुद्धा म्हटलं जातं, अशी हक्की हळकुंड तुम्हाला घ्यायची आहेत। हळदी पावडर घ्यायची नाही, ती हळकुंडच त्या भरणीमध्ये तुम्हाला भरायची आहेत। त्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे, त्या कपड्यामध्ये तुम्हाला थोडेसे अख्खे तांदूळ ठेवायचे आहेत, त्यावरती 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे। त्याची पोटली तयार करून तुम्हाला या हळकुंडाच्या भरणीमध्ये टाकायची आहे। त्यानंतर त्या भरणीला घट्ट झाकण लावून घ्यायचं, ही भरणी तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे। त्यानंतर त्या भरणीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत। त्या भरणीचं झाकण उघडून सुद्धा तुम्हाला आतमध्ये हळकुंड आहे तर त्यांना सुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे। धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे। त्या भरणीजवळ तुम्हाला 21 दिवस शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। सकाळी संध्याकाळी जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा देवघरामध्ये ती भरणी ठेवायची आणि ती भरणीसमोर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे। त्यानंतर तिथे बसून तुम्हाला 1 वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे, 16 वेळा कमलात्मक मंत्राचं पठण करायचं आहे। या सर्व सेवा लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी मानली जातात। 21 दिवस ही भरणी देवघरामध्ये ठेवून तिथे तुपाचा दिवा लावून तुम्हाला या 3 सेवा करायच्या आहेत। 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही दिवा नाही लावला तरीही चालेल, सेवा नाही केल्या तरी सुद्धा चालेल, परंतु ती काचेची भरणी जोपर्यंत आपल्या घरामध्ये ठेवता येईल तोपर्यंत तशीच ठेवा। जोपर्यंत ती काचेची भरणी हळकुंडाने भरलेली तुमच्या देवघरामध्ये असेल तेव्हा तुमच्या घरामध्ये कधीच आर्थिक समस्या येणार नाही। तसेच हा उपाय तुम्ही उद्यापासून करायला सुरुवात केली तर तुमच्या घरामध्ये पैसा चहूबाजूने येत राहील, घरातील कर्ज फिटेल, तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल। असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्या गुरुपुष्यामृत योगावरती आवर्जून करायचा आहे। ज्या पण घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल, कारण की काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं, जे आपल्या पूर्ण प्रगतीवरती या गोष्टी खूप परिणाम करत असतात। त्यामुळे तुम्ही हा एक उपाय नक्की करा। तसेच गुरुपुष्यामृत योगावरती देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात, काही सेवा केल्या जातात। या दिवशी लक्ष्मी देवीची विशेष पूजा केली जाते। माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी घरामध्ये जी पण काही माता लक्ष्मीची मूर्ती असेल, फोटो असेल, तिथे कमळाचे फूल अर्पण करा। त्यानंतर कमळगट्ट्याच्या माळेने तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे, ओम श्रीम ह्रीम दारिद्र्य विनाशे धनधान्य समृद्धी देही देही नमः। हा मंत्र इतका प्रभावी आहे की जर तुम्ही तुमच्या घरामध्ये या मंत्राचं उच्चारण आवाजामध्ये म्हणजे मोठ्या आवाजामध्ये 108 वेळा केलं तर तुमच्या घरातील 60 पिढ्यांचं दारिद्र्य हे संपून जाईल, घराची अखंड लक्ष्मी नांदेल। जर तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ नसेल तर तुम्ही हातावर किंवा इतर कोणत्याही माळेने हा जप करू शकता। तसेच या दिवशी गुरुपुष्य
गुरुपुष्यामृत योगावरती तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती हळदीने स्वस्तिक हे आवर्जून काढायचं आहे। स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं। या दिवशी हळदीने मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढल्याने घरात लक्ष्मी वास करते। या दिवशी सकाळी आणि तिन्ही सांजेला देवी लक्ष्मी समोर तुपाचा दिवा लावणं अत्यंत शुभ मानलं जातं। त्यामुळे तुम्ही आवर्जून आपल्या देवघरामध्ये लक्ष्मी समोर सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा हा आवर्जून लावा। तसेच या दिवशी तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा एक स्वस्तिक हळदीने आवर्जून काढायचं आहे। त्यामुळे घरामध्ये अन्नपूर्णा माता ही नेहमी प्रसन्न राहते। तिच्या कृपेने कधीही अन्नधान्याची कमतरताही राहत नाही, आपल्या घरामध्ये जाणवत नाही। तसेच जर तुम्हाला एखादा नवीन उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल, घर बांधायचं असेल, जमिनी खरेदी करायची असेल किंवा एखादं नवीन काम तुम्हाला सुरू करायचं असेल किंवा तुम्हाला एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करायची असेल, एखादी नवीन वस्तू घ्यायची असेल, तर मग एखादं भांडं असेल किंवा घरातील एखादी वस्तू असेल, गाडी असेल, यासारख्या सर्व गोष्टी तुम्ही आवर्जून या योगावरती करू शकता। हा योग अतिशय शुभ मानला जातो। या योगावरती काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जर केल्या तर त्याचे शुभ परिणाम आपल्याला बघायला मिळतात। 100% त्या पूर्ण होतात। म्हणूनच तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला करायच्या असतील तर तुम्ही त्या या गोष्टी या दिवशी करू शकता। त्याचबरोबर या दिवशी जर तुम्हाला कुठे एकाक्षी नारळ भेटला, म्हणजे नारळावरती 3 डोळे असतात, त्यांना शिवशंकरांचे त्रिनेत्र असं म्हटलं जातं। नारळ हे अतिशय पवित्र मानलं जातं, परंतु ज्या नारळावरती 3 डोळे नसून फक्त एकच डोळा असतो त्याला एकाक्षी नारळ म्हटलं जातं। हे नारळ साक्षात देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। म्हणून जर तुम्हाला हे एकाक्षी नारळ जर भेटलं तर त्या गुरुपुष्यामृत योगावरती तुम्ही आवर्जून त्याची खरेदी करा, आपल्या घरी आणा, ते एका लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवा। तुम्ही स्वतः चमत्कार बघू शकता। तुमच्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील। अगदी छोट्या कामाला सुद्धा तुम्हाला यश मिळेल। तुमच्या कुटुंबाची प्रगती ही कुणीही थांबवू शकणार नाही। हा उपाय सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता। तसेच या दिवशी आपल्याला घरामध्ये धने हे आवर्जून खरेदी करून आणायचे आहेत। अगदी 5 रुपयाचे धने तुम्ही या दिवशी खरेदी करून आणले तरी सुद्धा चालेल। धने खरेदी केल्याने आपल्या घरामध्ये धनप्राप्तीचे मार्ग हे मोकळे होतात। संध्याकाळच्या वेळेलाच ते धने एका वाटीमध्ये ठेवून देवघरामध्ये त्या धन्यांची पूजा करायची आहे। मुठभर धने तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहेत। आपल्या पतीवरून म्हणजेच घरामध्ये जो व्यक्ती धन कमावून आणतो, तर तुमचा पती असेल, मुलगा असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, तर कोणीही असेल, तर त्यांच्यावर हे मुठभर धने जे आहे तर ते ओवाळून तुम्हाला घ्यायचे आहेत। घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो त्याचप्रमाणे 3 वेळा ओवाळून घ्यायचे। ते धने जे आहे तर ते एखाद्या कुंडीमध्ये टाकायचे आहे। त्याची कोथिंबीर तुम्हाला उगवायची आहे। ज्या प्रकारे धने उगवतात तशी तुमच्या पतीची प्रगती, मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते। हा एक उपाय सुद्धा तुम्ही नक्की करून पाहू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे छोटे उपाय जे आहे तर ते उद्या गुरुवारच्या दिवशी गुरुपुष्यामृत योगावरती आवर्जून करायचे आहेत। अत्यंत प्रभावी आणि सात्विक हे उपाय आहे, तुम्ही नक्की करा। जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल, कुटुंबात कोणालाही हा उपाय करता येणार नाही, जसे स्त्रियांना मासिक धर्म असेल तरी देखील त्या स्त्रिया सोडून घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।